गणपती बाप्पा मोरया. मोरया. आज अचानकपणे स्टेशनला जाताना प्रभादेवी स्टेशनला जात होतो आणि त्यावेळेला लक्ष गेलं आणि इथे काका मूर्ती बनवतात गणपतीची. गणपती येत आहेत सप्टेंबरमध्ये 4 तारखेला आणि त्या दृष्टीनं तयारी त्यांची चालू आहे. एकटा मनुष्य हे काम करतो आहे आणि म्हणून माझं लक्ष गेलं आणि अर्थातच पावलं वळाली एक तर बाप्पांकडे आणि एकतर जाधव सर आहेत त्यांच्याकडे. आणि मला वाटतं त्यांच्या या मूर्तिकलेविषयी मला छोटंसं काही प्रश्न विचारायचे वाटले आणि आपण बघतोच आहोत हे मन लावून काम करत आहेत. तेव्हा नमस्कार साहेब. नमस्कार. तुमचं नाव आम्हाला कळलं तर बरं पडेल. नारायण जाधव. ओके. आणि तुम्ही हे मूर्तिकलेचं काम कधीपासून करताय साहेब? मी 96 पासून मी करतो. हां हां. 4थ्या माळ्यावरती मी राहायला होतो. अच्छा. नंतर मी 4थ्या माळ्यावर हां 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 हां. पण तरी पण मी काम करतो. अरे वा, चांगलं आहे. तुमची मूर्ती बघून खूप प्रसन्न वाटलं कारण अजून रंगवायची आहे, त्याला बरीच वेळ आहे, पण कलाकुसरीचं काम दिसून येतं आहे साहेब. तर या मूर्तिकलेबद्दल मला सांगायचं आहे, तुम्ही लहानपणापासून हे करताय काम की कसं काय? नाही, आम्ही ह्या गोष्टीला म्हणजे काय झालं, मी माझ्या मिसेसबरोबर मुलांबरोबर या मित्राच्या घरी गणपतीला. अच्छा. त्याच्या घरी गेलो गणपतीला, तर त्याच्या गणपतीची मी चूक काढली. हो हो. ओके. आहे तो मोठा माणूस, हां, हां. आर्ट केलेलं आहे त्याने, हां हां. मी त्याची चूक काढली. त्यावेळी माझी मिसेस म्हणाली, मोठ्या माणसाला तुम्ही असं बोलायचं नाही. अरे अर्थातच. तेव्हा मग मी म्हणजे मिसेसला बोललो. ज्या माणसाने चूक काढली गणपतीची त्याने स्वतः परत ती मूर्ती बनवून दाखवलं की ही अशी चूक नसते, हा गणपती असू शकतो. खूप चांगलं वाटलं. ती चूक कुठली होती, साहजिकच मान जी बाईची मान जी असते तशा प्रकारची ती होती. लांबलचक नसते. हां. छोटी 2 फुटाची मूर्ती असते तर कमी कमी 1.5 इंचापर्यंत मान यायला पाहिजे. साहजिक. 3 इंचापर्यंत मान ठेवला ते कसं झालं. बरोबरच आहे. मला वाटतं हेच शास्त्र आहे, ते शिकणं आवश्यक आहे, ते अनुभवाने येतं. काका, तुम्ही देवीच्या मूर्ती पण बनवता का म्हणजे नवरात्रामध्ये? चांगलं आहे. तुम्हाला फोटो दाखवतो मी. हां हां. ठीक आहे का, नक्कीच याच्याकरता मी प्रयत्न करेन की तुमच्याशी नेहमीच संलग्न राहीन, तुम्हाला भेटत जाईन वरच्यावरती मूर्तीप्रमाणे जी प्रगती होती त्याप्रमाणे. आणि काका, तुमचा नंबर आम्हाला इकडे कळेल का? 9899213350. ओके. म्हणजे आपल्याला जर ह्यांना कॉन्टॅक्ट करायचं असेल तर नंबर मिळालाच आहे आणि अर्थातच प्रभादेवी स्टेशनच्या पश्चिमेला अगदी जवळ आहेत आणि जे तुम्हाला 1-2 मिनटाच्या हाक्याच्या अंतरावरती आहेत. 1च मिनिट चालायचं आहे जेमतेम. आणि मूर्ती बघितल्यानंतर कळलंच की कला किती महत्त्वाची आहे आणि काकाला बघून कळेल की रात्रीच्या वेळेला 9:30 वाजता पण हे मन लावून काम करत आहेत. नमस्कार, आपण भेटूया.